कधी कधी वाटतं आपण इतकं शिकतोय, पुस्तकं वाचतोय, टॉपर्सचा टाइम टेबल देखील फॉलो करतोय, पण एक गोष्ट विचारली तर हे सगळं कशासाठी? मी खूप विद्यार्थ्यांना विचारलं, तू शिकतोयस पण का? बहुतेकांचं उत्तर होतं, सर, कारण सगळे शिकतात आहे. म्हणून हेच धोक्याचं आहे. इथेच आपण शिकलोय का की फक्त ट्रेंड झालोय, याचं उत्तर लपलेलं आहे. मी एका डॉक्युमेंटरीमध्ये ऐकलेलं होतं, मोस्ट ऑफ अस आर बिंग ट्रेंड, नॉट एड्युकेटेड. हे वाक्य डोक्यात रुतून बसलं. आपण रोज शाळा, कॉलेज, कोचिंग करत राहतो, पण आपल्याला विचार करायला शिकवलं जातं का? आपल्याला फक्त मार्क मिळवायला शिकवलं जातं, पण लाईफ कशी जिंकायची हे नाही. म्हणून मी ठरवलं, ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायलाच हवी. माझा एक विद्यार्थी होता, कबीर नावाचा. शांत, शिस्तप्रिय, खूप मेहनती मुलगा. दररोज 6 तास अभ्यास करत होता. त्याचे नोट्स तर टेक्स्टबुकपेक्षा जास्त क्लिअर होते. एका दिवशी मी सहज विचारलं, कबीर, का रे एवढा अभ्यास करतोस? तो थोडा थांबला, मग म्हणाला, सर, कॉम्पिटिटिव्हचं जग आहे, सगळे करतात म्हणून. मी म्हटलं, म्हणजे तुझं स्वतःचं रिझन नाहीये. तो हसला, पण त्याच्या डोक्यात एक कन्फ्युजन होतं, एक भीती होती. हेच होतंय, आपल्याला एक्सटर्नल प्रेशरला फॉलो करायची सवय झाली. जेव्हा आपण आपल्याला काला विचारतो, तेव्हा आपली प्रॅक्टिस रुटीन होते, पण ती पॅशन कधीच होत नाही. लर्निंग ही काही मार्क्ससाठी नाहीये, ती विचार करण्यासाठी असते. शिकणं म्हणजे गुगलवर डेफिनेशन टाकणं नाही. शिकणं म्हणजे स्वतःच्या मेंदूला चॅलेंज करणं, क्वेश्चन करणं, एक्सप्लोर करणं. तेव्हाच तुम्ही अभ्यासाला पनिशमेंट समजत नाही, तर तो तुमचा ब्रेन अपग्रेड करणं वाटायला लागतं. ब्रेन सगळ्यात जास्त अलर्ट आणि ॲक्टिव्ह असतो जेव्हा त्याचं कारण स्पष्ट असतं. जर फक्त परीक्षा पास व्हायचंय एवढंच कारण असेल, ब्रेन लवकर बोर होतं आणि रिटेन करणं कमी होतं. पण जर माझं डोकं एक दिवस या देशाच्या कामी यायला पाहिजे, किंवा मी डॉक्टर होऊन माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहे, असं कारण असेल, तर ब्रेन 2x पॉवरने काम करतं. जर आपल्या मेंदूकडे पर्पज असेल, कारण असेल, तरच तो फुल पॉवरमध्ये मित्रा काम करणार. दर महिन्याला स्वतःला एक प्रश्न विचारा, मी का शिकतोय? फक्त मार्क्स नाही, कशासाठी जगायचे ते शोधा. आपल्या आवडत्या विषयांचा अभ्यास करा. सायन्स, मॅथ्स, आर्ट, हिस्ट्री, जॉग्रफी. त्यामागे करिअर, पॅशन आणि समाजासाठी योगदान आहे का बघा. एक विजन बोर्ड तयार करा. 3-5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे बघताय ते व्हिज्युअलाइज करा. हे करताना सुरुवातीला कन्फ्युजन वाटेल, पण हळूहळू क्लॅरिटी येईल. मी एका UPSC करणाऱ्या विद्यार्थ्याला ओळखतो. त्याचं सुरुवातीचं उद्दिष्ट होतं सरकारी नोकरी मिळवणं, पण प्रिपरेशन करताना त्याला कळालं, माझं पर्पज आहे समाजासाठी काम करणं. तो म्हणतो, सरकारी नोकरी माझा गोल आहे, पण नेशन बिल्डिंग माझं पर्पज आहे. आज त्याचा अभ्यास रूटीन नाही, तर एक सुंदर अशी जर्नी झाली आहे. आज तुम्ही एक विचार घ्या, मी शिकतोय पण का? हे कारण माझं आहे की सगळ्यांचं? एकदा तुमचं का स्पष्ट झालं, तेव्हा तुम्ही कुणालाच प्रूफ देत नाही. तुमचा प्रयत्न स्वतःसाठी होतो. उद्या 8 वाजता पुन्हा एकदा एपिसोड 2 मध्ये आपण बोलणार आहोत एका धक्कादायक सत्यावर. शिक्षण पद्धती खरंच विद्यार्थ्यांना घडवत आहे की फक्त कंपन्यांसाठी रॉबोट तयार करत आहे? हे कुठेच शिकवलं जात नाही, पण मी रोज रात्री माझ्या सर्व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह येतो रात्री 9 वाजता. सो उद्यासुद्धा 8 वाजता असा सेम एपिसोड काहीतरी सत्य घटनेवरती आधारित असेल, आणि तसंच 9 वाजता मी रोज लाईव्ह येतो. सो अशाच काही ट्रिक्स शिकायच्या असतील तर मग लवकरच भेटूया आज रात्री 9 वाजता.
धन्यवाद.